आहे 006चा आणि मला अंबेजोगाई तालुक्यातलं पाटोद्यातले काही शेतकऱ्यांनी जे आहे ते त्याचे फळ असे पडले होते. आपळी तालुक्यात इथं सुद्धा अशा पद्धतीचा अपीरन्स जो आहे तो अशी खडबडीत कडनं जे आहे ते पानं जे झालेले दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं गुंडाळ्यासारखा जो आहे तो पानांवर होईल. तिसऱ्या पानावरच्या पाहिलं तर हे बोरॉन डेफिशियन्सीचे लक्षण आहे. तर मागे आहे हे जे काही वातावरणामध्ये बदल त्याच्यामुळे सुद्धा अन्नद्रव्य उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पिकावर असे परिणाम दिसत आहेत. ह्या दोन्ही व्हरायटी जरा थोडंसं खादाड असल्या कारणानं या ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम आपल्याला लगेच निदर्शनास येतोय. तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण तात्काळ एकरी 1 किलो 20% बोरॉन जे आहे ते ठिबकच्या माध्यमातून जे आहे ते आपण जर सोडलं तर ह्याची बोरॉनची डिफिशियन्सी जी आहे ते आपण त्या ठिकाणी भरून काढू शकतो आणि ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. जर स्प्रे घ्यायचा असेल ड्रोनच्या साहाय्यानं तर 1 लिटर पाण्यासाठी जे आहे ते आपण 2 ग्राम बोरॉन जे आहे ते त्या ठिकाणी घेऊ शकतो. ड्रोनपेक्षा पण जे काही STP पंप आलेले आहेत तर माध्यमातून जे आहे ते त्याचा स्प्रे जो आहे तो केलेला योग्य राहील आणि ह्या पद्धतीने जे आहे ते हे आलेली डिफिशियन्सी जी काही आहे तर त्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करावं.